आनंदाचे प्रतीक, धनधान्यास बळकटी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या गौराईची स्थापना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात मंगळवार रोजी मोठ्या भक्तिभावात आणि मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली। यावेळी बुधवार रोजी ज्येष्ठ कनिष्ठा गौराईची घरोघरी मंगलमय वातावरणात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महापूजा करण्यात आली। त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। पारंपरिक वेशभूषेत सायंकाळी सुवासिनींनी नऊवारी साडी नेसून लहान थोरांनी हातात ताट तांब्या ढोल वाजवत महालक्ष्मीचे जल्लोषात स्वागत केले। लक्ष्मी कशाने आली, सोन पावलाने आली असे म्हणत तुळशी वृंदावनापासून सोन पावलाने गौराईचे मुखवटे घरात नेण्यात आले आणि आनंदमय वातावरणात अनुराधा नक्षत्रावर सजवलेल्या मखरात ज्येष्ठ कनिष्ठा आणि त्यांच्या बाळांची स्थापना करण्यात आली। बुधवार रोजी ग्रामगुरुजी संजय शास्त्री यांच्या मंत्रोच्चारात येथील रेवणनाथ जोशी, निशिकांत चौबे, सचिन पिंपळे, अरविंद देशपांडे, दत्तात्रय गुरुजी, माधवराव मोरे, संजय कुलकर्णी आणि अनेक ग्रामस्थांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या महालक्ष्मीची सपत्नीक महापूजा करण्यात आली आणि सामूहिक महाआरती करून 16 प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, पंचामृत, खीर, पुरणपोळी असे विविध पदार्थ बनवून देवीला नैवेद्य दाखविण्यात आला। यावेळी सर्वांनी गौरी गणपतीजवळ साष्टांग दंडवत घालून दरवर्षी असेच दणक्यात आगमन होऊ द्या आणि सर्वत्र चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे, सर्व सृष्टी सुजलाम सुफलाम होऊ दे अशी मनोकामना श्री महालक्ष्मी चरणी भाविकांनी केली। तर 3 दिवस माहेरवासीन म्हणून आलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौराईंच्या आगमनामुळे सर्व घरात पवित्र आणि आनंदमय वातावरण पाहायला मिळाले। या उत्सवानिमित्त बाहेरगावी गेलेले घरातील कुटुंबीय एकत्र आले, त्यामुळे घरात अधिकच आनंददायी वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींनी महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले आणि हळदी कुंकू वाहून आशीर्वाद घेतले। अशा या अनुराधा नक्षत्रावर आगमन झालेल्या महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे बाळमूर्तींसह गुरुवार रोजी महालक्ष्मींना भावपूर्ण वातावरणात जड अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे आणि पुढील वर्षी लवकर या अशी याचना करण्यात येणार आहे। पाहुयात येथील दीपाली जगताप, संगीता भांडारकर आणि निवृत्त मुख्याध्यापक माधवराव मोरे या भाविकांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया। आज आमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं आणि खरं म्हणजे गौरी गणपतीचं आगमन झाल्यानंतर जे घरामधलं वातावरण असतं ते अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं असतं। या गौरी गणपतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे गौरीचं नाव हे माहेरचं आहे, परंतु खरं म्हणजे गौरीनं अतिशय घोर तपस्या करून या ठिकाणी शंकराला वर म्हणून प्राप्त केलं आणि म्हणून नंतर पार्वती असं नाव धारण केलं। म्हणून आपण नेहमी म्हणतो या ठिकाणी आपण आज ह्या गौरी गणपतीचा सण साजरा करत असताना सर्व नातेवाईक, इष्टमित्र सगळे आपण एकत्र येतो आणि आनंदाने हा सण साजरा करतो। यामध्ये एक एकोपा एक नमस्कार, जय महालक्ष्मी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना आमचा नमस्कार। कालपासून जे गौरी गणपती आपल्या घरी आले आहेत त्यांचे कालपासून पूजा अर्चा चालू आहे। आज त्यांची महाआरती झाली। आज त्यांना नैवेद्य दाखवला। 16 प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, वरण भात अशा प्रकारचा खूप सारा त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला आहे। सगळ्या घरातील कुटुंब एकत्र येऊन त्यांनी सर्वांनी ही पूजा आरती केली, नैवेद्य दाखवला। अशी आम्ही त्या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना केली सर्वांनी मिळून की आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, समृद्धी नांदू दे, सर्वांचे व सगळ्या जणांचे कल्याण होऊ दे। आणि प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।